विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकणार आहोत IPS अधिकारी डॉक्टर केतन इंगोले यांच्याशी साधलेल्या संवादाचा ध्वनिमुद्रित भाग. माझे आजोबा म्हणजे आईचे बाबा यांची चिता जळत होती. त्यांच्या ज्वाला माझ्या मनात शासकीय प्रशासन सेवेत जाण्यासाठी मशाल पेटवून गेल्या. आजोबांच्या निधनानं अश्रू जणू डोळ्यातच बर्फ झाले. शरीर निश्चल झालं. त्यांना व्यवस्थेने माझ्यासमोर मृत्यूच्या दारात ढकललं आणि मी हतबल झालो. 2019ला कोविडची पहिली लाट उंचावत गेली होती. याच दरम्यान माझ्या आजोबांना कोविड-19ची लागण झाली. नांदेड जवळचे ढाकणी माझे आजोळ. त्यावेळी मी ज्युनियर डॉक्टर म्हणून पैठणला काम करीत होतो. माझे आजोबा सुशिक्षित आणि सुसंस्कृत शेतकरी. मला वाचनाची आवड त्यांनीच लावली. आजोबांनी कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर खाजगी दवाखान्यात भरती होण्यासाठी प्रयत्न केला, पण काही होऊ शकलं नाही. मला कळताच मी नांदेडला चौकशी केली, पण तिथंही जागा मिळाली नाही. नंतर जागा मिळाली, पण सुविधा नव्हत्या. ते साधारण महिनाभर ॲडमिट होते, पण फक्त दिवसाला 3 तास ऑक्सिजन मिळत होतं. त्यांची प्रकृती संसाधनांअभावी ढासळत गेली. आजोबाची मुलगी, जावई म्हणजे माझे आई वडील दोघंही डॉक्टर, नातू डॉक्टर, पण आम्ही व्यवस्थेपुढे हतबल झालो. सगळ्याच सुविधांचा तुटवडा होता. आयुष्यभर आम्हाला खंत राहिली की कोविडची लागण झाल्यानंतर जो गोल्डन पिरियड असतो त्यात आजोबांना औषधोपचार, ऑक्सिजन मिळाला नाही आणि प्रकृती चिंताजनक होत गेली. यात जर प्रशासक धोरणी असले तर आमूलाग्र बदल होतो, हे त्यावेळचे नंदुरबारचे जिल्हाधिकारी श्री राजेंद्र भारूड यांनी ऑक्सिजन प्रकल्प बांधला आणि त्यांच्या दूरगामी धोरणामुळे सिद्ध केलं. कोविडच्या दुसऱ्या लाटेत त्यामुळं अनेक रुग्णांचे प्राण वाचले. सामान्य माणसाची अगतिकता मी आजोबांच्या मृत्यूनं पाहिली. त्याचबरोबर भारतीय प्रशासन सेवेचा सामान्य लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल करणारा करिश्मा पण नंदुरबारला पाहिला. लहान असताना नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकर परदेशी होते. त्यांच्या कॉपीमुक्त नांदेड या मोहिमेनं माझ्या मनावर गारूड केलं होतं. कलेक्टरची जरब आणि जिल्ह्यावरची पकड मी अनुभवली होती. तसंच भरत आंधळे सरांची व्याख्यानं मला आवडायला लागली आणि नकळत माझं ध्येय हे देशसेवेकडे जाणे निश्चित होऊ लागले. मी मूळचा विदर्भातला, येवता गाव, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. आमचा भाग आर्थिकदृष्ट्या मागासलेला. गावात आई वडील दोघेही डॉक्टर असल्यानं लहानपणापासून घरात लोकांचा राबता असे. कुटुंबाला एक प्रतिष्ठा आहे. मी आणि बहीण दोघंही डॉक्टरकीचं शिक्षण घेतल्यानं सर्वांना खूप कौतुक आमचं. मी रिसोडच्या भारत प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिक्षण घेतल्यानं गावची मुलं मित्रमैत्रिणी झाली. त्यांच्यामधून मी खूप शिकलो. रिसोडनं मला कौटुंबिक जिव्हाळा दिला. मी 2013 साली 10वीत 95% गुण मिळवले. पुढं वैद्यकीय शिक्षण घेण्याचं निश्चित केल्यानं विदर्भ सोडून मी मराठवाड्यातील लातूर इथं राजर्षी शाहू महाविद्यालयात प्रवेश घेतला. दिवस रात्र मेहनत करून मी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. इयत्ता 12वीला 2015 साली 91% गुण मिळवले. औरंगाबादला वैद्यकीय महाविद्यालयात MBBSला प्रवेश मिळवून आयुष्यातील पहिली स्पर्धा परीक्षा मी यशस्वीरित्या उत्तीर्ण झालो. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व विकसित होऊ लागलं. शालेय स्तरावर मी अनेक प्रतिष्ठित निबंध स्पर्धेत बक्षिसं मिळवली. मी वैद्यकीय महाविद्यालयातही रायटिंग क्लब सुरू केला. आजोळी वाचनाची आवड वारसा हक्काने जणू मिळाल्यानं इतिहास, कादंबऱ्या, कविता असे अनेक प्रकार वाचायचो. शिवाजी सावंत, विंदा करंदीकर, विश्वास पाटील माझे आवडते कवी आणि लेखक. शाळेप्रमाणे महाविद्यालयातही बॅडमिंटन खेळत होतो आणि डिव्हिजन लेव्हलला बक्षिसं पण मिळवली. इतिहास आणि साहित्याच्या सहवासानं पावलं गड किल्ल्याकडे वळू लागली आणि महाविद्यालयात ट्रेकिंग क्लब मी सुरू केला. कोणतंही काम करताना नियोजन, शिस्त आणि सातत्य महत्त्वाचं. त्यामुळं फक्त उत्साही विद्यार्थ्यांना ट्रेकला न नेता त्याचा इतिहास, जमेची बाजू, धोके, दक्षता याची माहिती घेऊन वैद्यकीय शास्त्राचा पाया असणारे प्रथमोपचार प्रशिक्षणाचा वर्ग सर्व डॉक्टर मुलांचा घेत असू. त्यामुळे अपघात टळले आणि ट्रेक तांत्रिकदृष्ट्या चांगले झाले. आजही ट्रेक हे माझे पहिले प्रेम आहे. निसर्गात गेल्यावर सुका कचरा आणि त्याची विल्हेवाट याबद्दल जागरूकता आली आणि आम्ही मित्र कॉलेज हॉस्टेलमधून औरंगाबादच्या सुक्या कचऱ्याच्या प्रकल्पात कचरा नेऊन देऊ लागलो.
यामुळं निसर्गाबद्दल आत्मीयता निर्माण झाली. नागरिक म्हणून सामाजिक जबाबदारीची जाणीव झाली. सामाजिक कार्याला प्रेरणा मिळाली आणि मी कार्यकर्ता नेता म्हणून विकसित होत गेलो. कॉलेजमध्ये आम्ही दरवर्षी दुष्काळी भागात मेडिकल कॅम्प घेतले. त्यामुळं ग्रामीण भागाची ही भयावह बाजू मला समजली. अशा प्रकारे कला, साहित्य, क्रीडा, साहस आणि सामाजिक कार्य पार पाडत मी 2021 एप्रिलमध्ये MBBS झालो. त्यानंतर बॉन्डनुसार PHC इथं शासकीय सेवेत रुजू झालो. डॉक्टर साहेब म्हणून लोक संबोधू लागले. मला वैद्यकीय सेवेत रस आहे, पण मला देशाची सेवा करताना लोकांना मूलभूत मदत देणारी धोरणं बनविण्यासाठी देशाच्या प्रशासन सेवेत जायचं होतं. कोविडमध्ये माझ्या आजोबांचा आणि हजारो जणांचा मृत्यू, सातत्यानं दुष्काळात भरडले जाणारे शेतकरी आणि व्यवस्थेत माझ्या क्षेत्रातील ज्ञानामुळे करू शकणारा बदल, या गोष्टी प्रेरणा देत होत्या. 2020 मध्ये इंटर्नशिप करताना मी UPSC देण्याचा निर्णय घेतला होता. मी जॉबमध्ये असतानाच 2021ला पूर्वपरीक्षेला बसलो, पण यशस्वी झालो नाही. नंतर मी सरकारी नोकरी सोडून अभ्यासाला सुरुवात करायचं ठरवलं. मी परीक्षेच्या तयारीला दिल्लीला जाण्याचं ठरवून तिथे क्लास लावला. 6 महिने नोकरी करून साठवलेले पैसे होते. आई बाबा पण बहिणीला शासकीय वैद्यकीय कॉलेजला प्रवेश मिळाल्यानं मला मदत करायला तयार होते. मित्रांचे पण सहकार्य होते. परंतु लागोपाठ दुसरी पूर्वपरीक्षा पण मी यशस्वी झालो नाही. त्यावेळी मात्र सर्व बाजूंनी टीकेचा मानकरी झालो. वाशिमच्या लोकांना, नातेवाईकांना सुरक्षित नोकरी सोडून मी जे करीत होतो ते अयोग्य वाटू लागलं. त्यांनी मला पालकांना दिल्ली सोडून वैद्यकीय अधिकारी पदावर सरकारी नोकरी स्वीकारण्याचा सुरक्षित सल्ला दिला. मला पण दिल्लीचे एकटे राहणे, हवामान आणि खाणे मानवत नव्हते. त्यामुळे मनाची चलबिचल होऊ लागली. त्याचवेळी एखाद्या धूमकेतूप्रमाणे माझ्या मामाने येऊन फरमान काढले, तुझे दोर कापलेत, दिल्लीला राहा आणि अभ्यास कर, गंमत करतोय. पण माझा मामा हा शेतकरी. तो तरुण असताना त्याने खूप मनापासून MPSCचा अभ्यास केला, पण घरच्या अडचणींमुळे ते सोडून नांदेडला शेती करायला यावे लागले. तो खूप हुशार आहे. त्याने अर्थशास्त्रात डॉक्टरेट घेतली. डॉक्टर अनिल चिलपिंपरे. त्यांनी मला आणि आईबाबांना धीर दिला आणि UPSC परीक्षेत सातत्यानं प्रयत्न करणं कसे गरजेचे आहे हे समजावले. आय हॅव लर्न फ्रॉम एक्सपिरियन्स दॅट इट यू वर्क हार्ड ॲट इट अँड अप्लाय मोर एनर्जी अँड टाइम टू इट अँड मोर कन्सिस्टन्सी यू गेट बेटर रिझल्ट. इट कम्स फ्रॉम वर्क. हे माझ्या बाबतीत तंतोतंत खरे ठरले. 2023 साली पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत सर्व यशस्वीरित्या उत्तीर्ण झालो. माझे व माझ्या कुटुंबियाचे स्वप्न साकार झाले. माझी भारतीय पोलीस सेवेमध्ये निवड झाली. माझ्या रिसोड गावासह वाशिम जिल्ह्याला आनंद झाला. मला भारतीय महसूल सेवा मिळेल असे वाटले होते, पण IPS मिळाली. माझ्यासाठी हा सुखद धक्का होता. सगळीकडे पेढे वाटले गेले, ठिकठिकाणी सत्कार झाले, पण सरतेशेवटी मला भारतीय प्रशासन सेवा खुणावत होती. मला वैद्यकीय क्षेत्रातील बहुविधतेचा संपूर्ण भारतीयांना त्यांचे जीवनमान उंचावणे कामी उपयोगात आणायचे असेल तर मी प्रशासन सेवेत अधिक चांगले काम करू शकतो. मी पुन्हा 2023ला पूर्वपरीक्षा दिली. ती यशस्वीरित्या उत्तीर्ण झालो. मग मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत दिली. आता माझे IPSचे ट्रेनिंग सुरू होईल आणि निकालाची पण वाट पाहत आहे. मला खूप ताण आला की लँडस्केप फोटोग्राफी करतो, त्यात मला काही बक्षिसं मिळाली आहेत आणि निसर्ग भ्रमंती त्यासाठी अनिवार्य आहे. मेडिटेशन आणि सुदर्शन क्रिया याचा उपयोग मला ध्येयावर केंद्रित राहायला होतो. मी मनापासून आवडते तेच करतो. UPSC सोपी आहे, पण तुम्ही स्वतःचे अवलोकन केले पाहिजे आणि स्वतःचा दृष्टिकोन तपासला पाहिजे. सेल्फ रिअलायझेशन डिमांड्स व्हेरी ग्रेट स्ट्रगल. द हार्डर द स्ट्रगल द मोर ग्लोरियस द ट्रम्फ. स्वामी शिवानंद यांचे हे विचार. UPSCची तयारी करताना 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नोट्सबाबत गैरसमज, टेस्ट सिरीज, NCERTची पुस्तकं वाचणं आणि रिव्हिजन. नंबर 1, नोट्सच्या मागे जाऊन मुलं खूप वेळ वाया घालवतात. शक्यतो स्वतः नोट्स काढा. जमलं नाही तर 10 नोट्स गोळा करण्यापेक्षा एकच योग्य नोट्स 10 वेळा वाचा. जर नोट्स नाही मिळाल्या तर मूळ संकल्पना स्पष्ट करणारी स्टँडर्ड पुस्तकं वापरा. ती मला जास्त उपयोगी पडली. UPSC परीक्षेची सर्वात लाक्षणिक बाजू म्हणजे अभ्यासक्रम. ह्या परीक्षेत प्रश्न कधीही अभ्यासक्रमाच्या बाहेरचे जात नाहीत. ही जमेची बाजू आहे. त्यामुळं अभ्यासक्रमाचा अभ्यास करा. कोणतीही टेस्ट सिरीज लावा, पण सतत सराव करा. 3 तासात 20 प्रश्न सोडविता आले पाहिजेत. इंजिनियर, डॉक्टर या पेशातील मुलांना वेगाचा सराव महत्त्वाचा असतो. भरभर आणि योग्य लिहिणं अवघड असतं. सुरुवातीला
NCERT पुस्तकं वाचू नका. सामान्य पुस्तकं परंतु चांगल्या प्रकाशनाची पाया तयार करण्यासाठी वाचा, मग NCERT वाचा. रिव्हिजन सराव किती वेळा करायचा? 4 ते 5 वेळा सराव पूर्वपरीक्षेला आणि 3 ते 4 वेळा सराव मुख्य परीक्षेला करावा. मुलाखतीला मॉक इंटरव्ह्यू देणं फायद्याचं ठरतं, त्यामुळं आत्मविश्वास वाढतो. मराठी मुलांचा टक्का UPSCत कमी असतो. तो आपल्याला वाढवायचा असेल तर शालेय स्तरावर अभ्यास कसा करायचा, विषय कसा समजून घ्यायचा इत्यादी प्रशिक्षण गरजेचं आहे. फक्त मटेरियल गोळा करणं, टेलिग्रामचे ग्रुप जॉईन करणं, शॉर्टकट शोधणं, दिल्लीला जाणं इत्यादी महत्त्वाचं नाही. स्वतःला काय जमणार आहे आणि काय जमणार नाही हे कळलं पाहिजे. कोचिंग क्लास हा जनरल असतो. त्याच्या परीक्षांमध्ये आपण कमी पडलो तर निराश व्हायचं नाही, मनाला लावून घ्यायचं नाही. सगळ्यांमध्ये क्षमता असते, तसंच ती निर्माण केली जाऊ शकते. बुद्धिमत्ता हवी, पण त्यापेक्षा कष्ट घेण्याची तयारी हवी. शिक्षणाचा पाया पक्का असेल तर तयारी करणं अधिक सोपं होतं. P. साईनाथ यांचे एव्हरीबडी लव्ज अ टर्माइन या पुस्तकाने मला अंतर्बाह्य हेलावून सोडलं. प्रत्यक्षदर्शी केलेले लिखाण, इतिहास, क्रमिक पुस्तकं आणि वृत्तपत्र सर्व वाचणं महत्त्वाचं. त्यातून आपले विचार, दृष्टिकोन आणि बाजू तयार होते. ती विशेषतः मुख्य परीक्षा आणि मुलाखतीत उपयोगी पडते. मी UPSCची तयारी करीत होतो. त्यावेळी दिल्लीत मित्रांकडून पुण्यातील सारथी संस्थेची माहिती मिळाली. मी मुख्य परीक्षेची तयारी करताना सारथीकडून शिष्यवृत्ती मिळाली. तसंच मुलाखतीच्या तयारीसाठीही शिष्यवृत्ती दिली गेली. 2022 आणि 2023 या दोन्ही UPSC प्रयत्नात मला सारथीची अधिक मदत मिळाली. मुख्य परीक्षेची तयारी करताना मला सारथीचे माजी सनदी अधिकारी नानासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाची खूप मदत झाली. सामान्यपणे विद्यार्थ्याला मेंटॉरशिप गायडन्स हवा असतो, तो पाटील सरांकडून मला मिळाला. विद्यार्थ्याला विषयाचे खूप सखोल ज्ञान असते, त्यामुळं मला मुख्य परीक्षेची उत्तरे लिहिताना पाटील सरांनी तयार केलेल्या PPTचा खूप उपयोग झाला. त्यांनी अनेक नवीन विषयांच्यावर ऑनलाईन झूम सेशन घेतले. अशोक काकडे सरांनी पण मार्गदर्शन केलं. व्हॉट्सअप ग्रुपवर सारथी कायम माहिती द्यायची. माझ्या मुलाखतीच्या तयारीसाठी पण सारथीच्या वर्गाची, व्हॉट्सअप ग्रुपची खूप मदत झाली. जागतिक घडामोडी, सेमीकंडक्टर कारखानदारी, कारखान्यांचे स्थलांतरण, पाण्याचा अभाव इत्यादी विषयांवर वर्ग घेताना पाटील सरांच्या मार्गदर्शनानं अमृतपानाचा आनंद मिळायचा. त्यांचे परिसस्पर्शी साह्य आमचे भविष्य घडविणारे ठरले. सारथीच्या सर्व प्रकारच्या पाठिंब्यामुळं आमचे पालकही खूप कृतकृत्य आहेत. माझी IPSच्या पदावर निवड झाली आहे आणि भविष्यात अधिक चांगली संधी मिळू शकेल, पण जी जबाबदारी मला मिळाली आहे त्याचे मी सोने करणार. देशाच्या विकासास भरीव योगदान देण्याचा प्रयत्न करणार. शिक्षण, आरोग्य आणि प्रदूषणमुक्त देश यासाठी अव्याहत काम करणार. शासनानं मराठी मुलांचा टक्का वाढावा म्हणून सारथीसारख्या संस्था उभ्या करून नावारूपाला आणल्यात. सक्सेस रिक्वायर्ड सम काइंड ऑफ स्ट्रगल टू गेट देअर. आमच्या संघर्षात आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या आमच्या गुरु, पालक आणि सारथी संस्थेचे आभार.